केलाय मी सुरू. जोरची टक्कर लागली. हा नाही श्रावण लक्ष्मण त्यांचा कुठे आहे मला बसले होते. नीट हाताची कडी. लक्ष्मण त्यांचं काम करत होते. श्रीरामाने सीतामाता वनवासात बसलेले होते. मग अचानक त्यांचं रक्षक हनुमानात लक्ष गेलं. मग हनुमानाचा पाय सीतामातेचं लक्ष गेलं अन्नाकडे. मग सीतामाता बोलल्या किंवा मला त्याने नाव आहे. मग म्हणून मी रडत आहे. मला ते आणि हवंय. मग श्रीराम काय म्हटले? धनुष्यबाण घेऊन ते हल्लाच्या मागे पळताय ते आले खूप श्रावण घेऊन मग श्रीरामाला मेळ लागला. सीतामातेंचं लक्ष गेलं. चित्त लागत नव्हतं. मग त्यांनी कुणाला सांगितलं किंवा लक्ष्मण किंवा तुमचा भावना शोधून आणा. लक्ष्मण बोलले नाही माते मी तुम्हाला सोडून नाही जाणार कुठे. मम्मी जाऊ का त्यांना शोधायला? नाही माते मी जातो त्यांना शोधायला. मग ते गेले परत. त्यांनी कोणती रेषा टाकली होती? सीतामातेला काय सांगितलं होतं लक्ष्मणांनी? काय की ही रेषा रेषा ओलांडायची नाही. आपण लावतात होते थोड्या वेळात. मग तिथं थोड्या वेळात अजून वेळ विष्णू कधी लावण होता. मग त्याने कशी भिक्षा मागितली? भिक्षाम दे माते भिक्षाम दे. सीतामाता गेले त्या भिक्षुपाला भिक्षाम द्यायला. मग त्यांनी लावण्याचं रूप घेतलं. मग सीतामातेने रेषा ओलांडून दिली होती का? नाही. भिक्षुकाने काय सांगितलं मग सीतामातेला? रेषा ओलांडून नाही द्यायचं. मला भिक्षा द्या असं बोलले ना. मग ती भिक्षा द्यायला गेली. मग त्यांनी लावण्याचं रूप घेतलं. मग त्या सीतामातेला उचलून नाही लावून थोडे भिक्षुपाला विमान घेऊन आला का? मग तो खाली उतरला. मग भिक्षुक द्यायला आली सीतामाता. डायरेक्ट तो तिला कुठे गेला? विमानात बसला आणि डायरेक्ट लंकेत घेऊन गेला. नाही मग जाता जाता त्यांना कोणता पक्षी भेटला अजून रावणाला? मम्मी पक्षी कोण होता? जटायू पक्षीने काय केलं मग? त्या रावणाला युद्ध केलं ना रावणाशी. रावणाने ते पंख कापून दिले. मग तो बिचारायला जखमी झाला. तेवढा श्रीरामाने लक्ष्मण आले. मग त्यांना दिसलं सीतामाता कुठे गेलाय? कुठे गेल्या? कुठे दिसत नाहीये. श्रीरामांना भूक लागली होती. नाही मग सीतामातेला शोधत फिरले. मग त्यांना कोणता पक्षी भेटला? मी पाहिलं टीव्हीमध्ये रावण घेऊन जातो आणि श्रीराम खूप लढतात त्यासाठी. मग श्रीराम खूप लढले. मग सीतामातेचा शोध घेऊ लागले. मग जाता जाता कोण दिसलं? जटायू पक्षी. मग तो काय म्हटला? श्रीराम
मी तुमचीच वाट बघत होतो. अगं तो श्रीरामाचा लोक घेत होता ना. मग मी तुमची वाट बघत होतो. मग जटायू पक्षी काय सांगतो की सीतामातेला कोण घेऊन गेलंय? एक दुष्ट रावण. दुष्ट रावण. मग तो त्यांचा रूप घेऊ लागला. श्रीराम श्रीराम नामस्मरण करू लागला. नाव घेऊ लागला ना श्रीरामांचं. मग काय झालं? अरे बिचारा जटायू पक्षी म्हणून गेला. मग नंतर सीतामातेचा शोध घ्यायला कोण कोण गेलं? श्रीराम म्हणजे लक्ष्मण. अशी होती ती गोष्ट. अगं आपण पुढे पण येते का? मग काय झालं? त्यानं राक्षसींच्या घरी गेले. तिथं हनुमान होते. मग त्यानं म्हटले की आम्ही तुमचे भक्त आहे. मग हनुमानला बोलले ते की हनुमान एक दुष्ट रावण होता ना, तो ना माझ्या सीतामातेला घेऊन गेला. तुम्ही ना तू उलट आला तिची लंका बी कापून द्या आणि त्याच्या मान बी कापून दे. त्याचे 10 तोंड बी कापून घ्या. 10 तोंड असतात का रावणाला? मग 10 तोंड बी कापून घ्या आणि सीतामातेला घेऊन या. मग हनुमान गेले. कुठे गेले हनुमान? लंकेत. लंका काय होती? कोणाचं घर होतं लंका? रावणाचं. मग मला नाही, मग श्रीरामाने तिथं गेले. मग काय झालं? नाही, हनुमानांनी काय केलं मग तिथं लंकेत? कोणाला शोधलं? सीतामातेला. परत नाही करायचं बेटा. मग त्यांना सापडल्या का? सीतामाता सापडल्या नाही. त्यांना एवढी होती राक्षसींची की करून दिसली त्यांना उलट. कुठे होती ती राक्षसांनी? समुद्रात होती. लंकेत पोचायच्या आधी ना. राक्षस किंग कोण होतं? राक्षसीन दिसली. ती काय करते? हनुमानाला खाऊन टाकायसाठी आली होती. मग खाऊन टाकते का ती? हो. आणि मग बस झाली. नाही. पुढे मग तिच्याशी वाद घालून तिला नमस्कार करून हनुमान पुढे जातात. मग लंकेत पोचल्यावर ते कोणाला शोधताय? सीतामातेला. मग त्यांना एक अशोक वाटिकेत कोण बसलेलं असतं झाडाखाली? रावण. सीतामाता. ते सीतामातेला भेटायला जाता. मग तिथे त्या राक्षसांना कोण सापडून जातं? हनुमान. मग ते काय करतात? त्या हनुमानला पकडतात आणि रावण म्हणतो दरबारात घेऊन जातात. दरबारात म्हणजे त्यांच्या वाड्यात. मग रावण काय म्हणतो? की हा कोण आता लूक आहे. मग काय म्हणतात ते? याच्या शेपटीला आग लावून द्या आणि कापड गुंडून द्या. मग त्यांनी आग लावली आणि कापड गुंडून दिलं. मग हनुमानाची शेपटी केवली ठेवून गेले आणि त्याच्यावर जाऊन बसून गेले हनुमान. बरोबर. मग हनुमान म्हटले की अभि काही तुमचे लोक आहे का? नाही रे, असं नाही म्हटले. मग मी तुमची लंका जाळून घेईन. मग हनुमानाने काय केलं? नाही. सगळी लंका नाही. काय होतं मग? रावण बोलला की तू काय आमचे लंका जाळलेले. मग म्हणते हनुमानाने ना त्यांची लंका जाळून घेतली आणि
लावून ते बाण पकडले ते फ्लेम नाही राहत का ते शिपाई शिपाईंना मी आग लावून घेतली आणि डायरेक्ट ते उलटच गेले आणि सगळी लंका जाळून टाकली आणि पडून गेले. आणि बनून गेले अशी होती ती. गोष्ट